आंबट, गोड आणि तिखट अशी वेगळ्या स्वादाची ही कवठाची चटणी खूप छान आणि असं बघायला गेलो तर असं वाटते यामध्ये काही काजूचे किंवा बदामाचे तुकडेच आपण तळून टाकले की काय, अशी भन्नाट चवीची चटणी. आज माझ्या एका व्ह्युअर्सनी मला 2 कौट आणून दिले आणि त्यांचा आग्रह होता की मी कवठाची चटणी बनवावी. कौट विकत घेताना फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. कौट चांगलं वजनी घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये गर चांगला निघेल आणि कौट असं हलकं घ्यायचं नाही. छान असे मोठे कौट पाहून घ्यायचे आणि वजनी कौट घ्यायचे आणि हे छान प्रकारे मस्त असे पिकलेले आहेत. तर आपण चला बघूया याची चटणी कशी बनवायची तर. कौट असे छान प्रकारे असे मस्त फोडून घेतलेले आहे आणि कवटामधला हा जो गर असतो ना, हा गर सर्व आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. छान प्रकारे गर अशा प्रकारे आपल्याला मस्त काढून घ्यायचा आहे या कवटामधला आणि बघा अलगदच छान प्रकारे असा गर निघतो आहे. कवटाच्या आतील जो गराचा भाग आहे तो सर्व काढून झालेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही शिराचा भाग आणि बीजाचा भाग यामधला काढून घेऊ शकता. परंतु मी शिराचा आणि बीजाचा भाग काढणार नाही आहे, कारण मला या चटणीमध्ये तो आवडतो. आणि हा जो गराचा भाग आहे ना, हा सर्व आपल्याला अशा प्रकारे छान प्रकारे असा मॅश करून घ्यायचा आहे. कवटाच्या गराचा भाग छान प्रकारे मॅश करून झालेला आहे. जेवढा गर आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. हा गूळ छान प्रकारे यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे असा मस्त फिरून घ्यायचा आहे आपल्याला. कवट्याच्या गराला तसंच मॉइश्चर असतं आणि गूळ टाकल्यामुळे त्याला गुळाला छान प्रकारे असं मस्त पाणी सुटतं. यामध्ये काळं मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार. काळा मीठ कसं काळं मीठ टाकल्यामुळे याला चव खूप भारी येते या चटणीला. 1-2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायची ही चटणी. गूळ आणि तिखट टाकल्यामुळे या चटणीला कलर बघा काय भारी आलेला आहे. ही सर्व चटणी आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आणि हलकीशी अशी थोडीशी क्रश करून घ्यायची आहे आपल्याला ही चटणी आता मिक्सर मधून. हे बघा हलकसच असं वाटून घेतलेलं आहे, थोडस असं क्रश करून घेतलेला आहे. हा जो बीजाचा भाग आहे ना तो हलकासा असा क्रश झालेला आहे आणि छान पाणीही सुटलेलं आहे याला. या चटणीचा तुम्ही असा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. फ्रीज मध्ये ठेवली तर जवळजवळ 15 दिवस छान प्रकारे ही चटणी टिकते. पण मी या चटणीला थोडस असं एक उकडी काढून घेणार आहे गॅसवर, कारण त्याने चटणीला वेगळी चव येते. कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवलेली आहे तपवायला. एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडस जिरं टाकायचं आहे आणि जिरं लगेचच तडतडलं की आपल्याला यामध्ये हिंग आहे, हिंग 2 चिमूट टाकून घ्यायचा आहे आपल्याला असा. आणि हिंग छान असा मस्त परतला की लगेचच आपल्याला हे जे वाटण आपण चटणीचं कवटाच्या चटणीचं वाटून ठेवलं होतं हे यामध्ये असं सर्व छान प्रकारे मस्त असं टाकून घ्यायचं आहे. खूप जास्तही आपल्याला शिजून घ्यायचं नाहीये, याचा पाक वगैरे असं काहीच करून घ्यायचं नाहीये. फक्त आपल्याला एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे या चटणीला. फक्त एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आपल्याला या चटणीला आणि रंग बघा काय भारी दिसतोय या चटणीचा आणि सुवासही खूप छान सुटलेला आहे. बघा या चटणीला छान असे बुडबुडे आलेले आहेत. लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त शिजून घ्यायची नाही आपल्याला चटणी. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. बाय.